पावसाळ्यात नागपुरात नाल्यांच्या समस्या चांगल्याच वाढल्या आहेत। धंतोली परिसरात राहणारे काही नागरिक गेल्या वर्षभरापासून सीवर लाईन चोक होण्याच्या समस्येने ग्रासित आहेत। नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी आधी दुर्लक्ष केलं, नंतर हा प्रश्न कोर्टात पोहोचताच कामं सुरू झाली। मात्र आता देखील कामं ज्या पद्धतीने व्हायला हवीत तशी देखील होत नाही आहेत। नागपूरचा धंतोली परिसर तसा नेहमीच चर्चेत असतो। सध्या येथील नागरी सुविधा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि सध्याच्या काळात तर शहरभरातील गटर लाईन्सच्या समस्या देखील चर्चेत आहेत। धंतोलीतील बलराज मार्गावर राहणारे तमाम नागरिक गेल्या वर्षभरापासून सीवर लाईन चोक होण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत। डॉक्टर पापिया भट्टाचार्य यांच्या घरात सीवर लाईनचं पाणी नेहमी शिरायचं, याची तक्रार त्यांनी अनेकदा केली, मात्र त्यावर कुठलीच सुनावणी झाली नाही। यानंतर त्यांनी आधीपासून हायकोर्टात सुरू असलेल्या धंतोली नागरी मंडळाच्या याचिकेत आपली याचिका जोडली। त्यानंतर त्यांच्या घराच्या पाठीमागून वाहणाऱ्या सीवर लाईनचं काम सुरू झालं। भट्टाचार्य यांच्याप्रमाणे आनंद मुळे हे गेल्या 6 महिन्यांपासून त्रस्त आहेत। त्यांच्या तर अगदी घरासमोर असलेल्या नालीतून येणारी दुर्गंधी त्यांना सहन करावी लागते। न्यायालयाच्या दबावामुळे आणि उपमुख्यमंत्र्यांकडून निधी मिळाल्यानंतर काम सुरू झालं असलं तरी नागरिक या कामांनी समाधानी नाहीत। नागपूर महानगरपालिकेकडनं जे त्यांची शोर लाईन साफ करायची मशिनरी असते ते तक्रार घेत नाहीत, येत नव्हते हे साफ करायला। आणि तक्रारी केल्या ह्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात इथल्या मंडळाने, म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त आम्हाला नाही आहे, संपूर्ण धंतोलीवासियांना आहे। आणि कॉर्पोरेशनवाले पटकन येऊन क्लिअर करत नाही, सगळ्यांच्या घरात पाणी घुसतं। तर त्याच्यामध्ये मग देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्याकडनं ह्या कामाकरता पैसा सँक्शन झाला आणि जानेवारी महिन्यामध्ये हे काम चालू झालं। पण यांनी नुसते नाली खोदायचे आणि समोर काही करायचं नाही असं ते पडून आम्हाला घाण वास, तो तुम्ही आत्ताही पाहताय, सगळ्यांच्या घरात घाण वास आणि प्रकृतीचा हा 6 महिने चालू आहे। अजून त्या वासातनं आणि ते सगळं गटर लाईन बाहेर खुल्यावर आहे, त्याचा त्रास अजून चालू आहे सगळ्यांना। परिसरातील सीवर लाईनची समस्या सुरुवातीलाच सोडवली असती तर ही समस्या एवढी वाढली नसती, असं आनंद मुळे यांनी म्हटलं आहे। गेल्या काही वर्षात या परिसरात झालेली विकास कामं आणि सीवर लाईन चेंबरच्या वर रुग्णालयांनी केलेली बेकायदेशीर बांधकामं त्यांनी अधोरेखित केली। जयदेव काळे यांचं घर अगदी चौकात आहे। त्यांना होणारा त्रास हा नागपूर मनपानं त्यांना जणू भेट दिल्यासारखाच आहे। त्यांच्या खुल्या पार्किंगमध्ये गटाराचं पाणी साचतं। यावर तोडगा काढण्यासाठी मनपानं नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या प्रयोगामुळे त्यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत। हे बघा, असं आहे की हे 6-8 महिन्यापासून हा त्रास सुरू झाला आहे। यांनी ते 6 इंचाची असं प्रपोजल आम्हाला सांगण्यात आलं की 12 इंचाची पाईपलाईन करतो, त्याचं काम आम्ही करतो म्हणून। त्यानंतर असं झालं की त्यांनी इथे एक्सपेरिमेंटल बेसिसवर ते गटर गेटवेलचं कनेक्ट करण्यापेक्षा इथे कनेक्ट करायचा प्रयत्न केला। तिथे त्यांनी फोडफाड केलं, त्याच्या लक्षात आलं की इथे टेलिफोनच्या केबलचा, म्हणून ते काम तिथे थांबलं आणि ते सोडून 2-2.5 महिने त्यांचा काही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही। त्याच्यामुळे आता परवा इथे गटर फुटून ओव्हरफ्लोवून पूर्ण आमच्या घरात पाणी, मी तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ पाठवलेच आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आता ते म्हणतात आहे की ती लाईन तिकडनं पुढे क्रॉस करून तिथे पाठवून मग ती पुढे मेन याला जॉईन करतील, असं 4-5 दिवसात काम होईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। आता बघूया। जयदीप यांचे बंधू प्रवीण काळे यांच्यानुसार ज्या फुटलेल्या सीवर लाईनमुळे गटाराचं पाणी त्यांच्या घरात शिरतंय ती प्रत्यक्षात सीवर लाईन नसून ड्रेनेज लाईन आहे। गेल्या वर्षभरापासून चेंबरमधून पाणी ओसंडून वाहत आहे। याचा स्पष्ट अर्थ हाच की त्याला सीवर लाईन जोडल्या गेली आहे। ती मेन लाईन जी आहे बाजूची ती डायव्हर्ट करत होते या मिकडच्या चेंबरमध्ये, तर ऑन द वे येताना त्यांनी ती स्टॉर्म वॉटर लाईन त्या BCPमुळे फुटली होती आणि ती कंटिन्युअस ओव्हरफ्लो होते। आणि मध्ये काही त्यांना टेलिकॉम चेंबर मिळालं तर त्यांनी ते काम अबॅन्ड केलं आणि गेटवेलच्या समोरून ती लाईन त्यांनी या मेन लाईनला जोडण्यात आली आहे। एकेकाळी मोठमोठ्या बंगल्यांसाठी प्रसिद्ध असलेला धंतोली हा रहिवासी भाग आता व्यावसायिक झालाय आणि येथील रहिवाशांच्या समस्या आकरा-विकरा वाढत आहेत। लोकसंख्या वाढल्यानं सीवर लाईनवर दबाव वाढलाय। इथं अनेक नवीन बांधकामं वेगानं होत आहेत, त्याचप्रमाणे समस्या देखील वेगानं वाढत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवईसह दिव्येश द्विवेदी, UC न्यूज, नागपूर।